नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मधु राघवला फोन करते आणि राघवला म्हणत असते की राघव, अरे आपलं लग्न अर्धवट राहिलेले आहे आणि तू कधी येशील, मला दिलेले प्रॉमिस तर तू यावेळेस तर मोडणार नाही ना. राघव म्हणतो की मधु, मी तुला आत्तासुद्धा सांगतो की आपलं लग्न हे फक्त एका विनायकसाठी फॉर्मॅलिटीज पूर्ण होण्यासाठी झालेले आहे. त्यामुळे तू माझ्याकडून कोणत्याही असे अपेक्षा मात्र करू नको, कारण त्याने तुला सर्वात जास्त नंतर त्रास होणार. त्यामुळे मी तेथे आल्यानंतर विनायकची ट्रीटमेंट येथे पूर्ण होईल आणि मग राहिलेल्या आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. तर मधु म्हणत असते की मला वेगळीच भीती वाटते राघव. राघव म्हणत असतं की नाही, तू कोणतीही भीती अशी धरू नको, पण माझ्याकडून अपेक्षा मात्र करू नको. त्यानंतर इकडे मंगेशसुद्धा सिंधूला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की सिंधू, तू कितीही काही म्हटली तरी तुझ्या मनामध्ये अजूनसुद्धा राघवचे प्रेम आहे आणि तुझं राघवविषयी असलेलं प्रेम तू स्पष्टपणे राघवला सांग, म्हणजे आपल्या सर्वांची आयुष्य ही सोपी होतील, म्हणजे तुझं, माझं, सावीचं. सिंधू म्हणते की मंगेश, तुझं म्हणजे नेमकं काय बोललास तू? एवढे तेथे सावी आलेले असते आणि सावी सिंधूला म्हणते की आई, खूप भूक लागली, काहीतरी खायला दे. सिंधू म्हणते की बाळा थांब, मी देते. तेवढ्यात विनायक येतो. विनायक म्हणतो की सावी चल खेळण्यासाठी. सिंधू म्हणते की तुम्ही जा खेळण्यासाठी, मी तुमच्यासाठी चिवडा घेऊन येते. तर सावी आणि विनायक हे बाहेर जातात. तर सिंधू मोठ्याने सांगत असते की गेटच्या बाहेर खेळण्यासाठी जाऊ नका. तेव्हा सावी हो आई असे बोलते. तर मधूचा फोन चालू असताना मधूने मात्र तो आवाज ऐकलेला असतो. मधूला टेन्शन येते. मधू म्हणते की हा आवाज कोणतरी ओळखीचा वाटतो, म्हणून मधू विचारात पडते. त्यानंतर मंगेश म्हणत असतो की सिंधू, या अगोदर सुद्धा मी तुला सांगितले की तू राघवला सावीबद्दल सर्व काही सांगून ठेव आणि आता नशिबाने तुला ती पुन्हा संधी मिळाली, त्यामुळे त्या संधीचा दुरुपयोग करू नको आणि जर तू त्या संधीचा निर्णय घेतला नाही तर त्याची शिक्षा सावीला मात्र आयुष्यभर भोगावी लागेल. सिंधूच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. त्यानंतर इकडे मधू विचारते की राघव, हा आवाज कोणाचा आहे? तर राघव हा घाबरतो. राघव म्हणत असतो की अगं मधू, येथे क्लिनिकमध्ये मी विनायकला घेऊन आलो, त्यामुळे तेथे बरेचसे असे लोक आहेत की त्यांचा आवाज हा येतोच. तेव्हा आता विनूची अपॉइंटमेंटची सुद्धा वेळ आली, त्यामुळे तू प्लीज फोन ठेव. मधू म्हणते की राघव, नक्की काहीतरी झाले, थांब मी तिकडे येते. राघव म्हणतो की नाही, नको, तू इकडे येऊ नको, सर्व व्यवस्थित आहे, अजिबात टेन्शन घेऊ नको. राघव म्हणतो की अपार्टमेंटची वेळ झाली आणि तू इकडे येण्याचा प्रयत्न करू नको, मी विनायकची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतरच त्याला तिकडे घेऊन येतो आणि बाय करून तो लगेच फोन ठेवतो. त्यानंतर इकडे मंगेश सिंधूला म्हणत असतो की ही संधी तू वाया घालू नको, नाहीतर आयुष्यभर तुला पस्तावा करावा लागेल. सिंधू म्हणते की नाही, राघवने दुसरं लग्न केलं कारण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आमची काही गरज नाही. तर मंगेशला मोठा धक्का बसतो. सिंधू म्हणते की त्यांनी लग्न केले, ते त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आणि ऑलरेडी या अगोदर सुद्धा त्यांनी मला खूप त्रास दिला, पण सावीच्या आधाराने मी सावरले आणि आता ते कुणाशी बोलतात, काय करतात त्याचं आता मला काहीच असं घेणं देणं राहिलेलं नाही. त्यामुळे मला आता तो धक्का परत पचवायचा नाही आणि राघवशी आता मला कोणतंही नातं ठेवायचं नाही, असे सिंधू स्पष्टपणे बोलते. त्यानंतर इकडे मधू विचार करत असते की राघव असा का बोलत असेल आणि तो आवाज नक्की कुणाचा ओळखीचा तर वाटतो. तेव्हा लगेच राजश्री हे सर्व ऐकते आणि राजश्री म्हणते की काय ग, कुणाचा आवाज? तेव्हा मधू म्हणत असते की राघव तिकडे विनूला घेऊन ट्रीटमेंटसाठी गेला आणि तिकडे राघवचा आवाज मला व्यवस्थित वाटला नाही, तो काहीतरी टेन्शनमध्ये आहे असे वाटते. तर राजश्री म्हणते की नाही अगं, तू उगाच टेन्शन घेऊ नको. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करत असतात सर्वजण. काकू विचारतात असते की अगं मधू, तू तर विनायक आणि राघवकडे तर जाणार होती, तिकडे काय चालले काय नाही? मधू म्हणत असते की हो, ऋषभची एक मीटिंग आहे, ती मीटिंग संपल्यानंतर मी ऋषभसोबतच तिकडे जाणार. तेव्हा लगेच राजश्री विचारते की अगं रेश्मा, ही ऋषभची मीटिंग केव्हा संपणार? रेश्माचे मात्र लक्ष नसते, कारण ती मोबाईलमध्ये कुणासोबत तरी चॅटिंग करत असते. तेव्हा काकू म्हणते की अगं रेश्मा काय? तेव्हा तरीसुद्धा रेश्माचे लक्ष नसते. तेव्हा राजश्री म्हणते की अगं रेश्मा, काकू तुझ्याबरोबर बोलतात, तुझे लक्ष कुठे आहे? तेव्हा रेश्मा म्हणते की असे काय करता इतके आभाळ कोसळल्यासारखं? काकू रेश्मावर ओरडते. मधू म्हणते की मामी जाऊन द्या, तुम्ही पोहे खा. तेव्हा काकू म्हणत असते की खरं अगं, ती अन्वी आल्यापासून मला खूप टेन्शन आले, कारण काय वागते ती आणि काय तिचे जे संस्कार आणि ते सिगरेटचे पॉकेट तिच्या चक्क पर्समध्ये
ते पॉकेट तिच्या बॅगमधून पडलं म्हणून आपल्याला माहिती झाले आणि या व्यतिरिक्त ती काय काय करीत असेल. राखीची अवस्था ही अशी आणि योगेश तर अजिबात लक्ष देत नसेल. माझी चूक झाली की मी अन्वीवर लक्ष ठेवायला हवे होते. तेव्हा काकूला टेन्शन येते. मधू म्हणते की अहो मामी तुम्ही टेन्शन घेऊ नका, सर्व काही शक्य हे अशक्य होईलच. तेव्हा मात्र काकू म्हणते की मधू काय म्हटलीस. मधू म्हणते की काही चूक झाली का माझी. काकू म्हणते की अगं मधू या अगोदर काय म्हटली आणि आता तुझं राघवबरोबर लग्न झाल्यामुळे तू आता मला काकू आणि राजश्रीला आई म्हणायचे. तर राजश्री म्हणत असते की अगं तू आता विनायकला सुद्धा तुझी आई म्हणण्यासाठी सांग. तर मधू म्हणत असते की अहो आई माझं आणि राघवचं लग्न अजून पूर्ण झालेले नाही, ते लग्न अर्धवटच आहे, मग कसे हे शक्य आहे सर्व. राजश्री म्हणते की अगं होईन लग्न, तू टेन्शन घेऊ नको. त्यानंतर राजश्री म्हणते की अगं रेश्मा जा आणि त्या अन्वीला बोलून आण, नाश्ता करण्यासाठी उशीर होतो. तेवढ्यात अन्वी ही येते कारण रेश्मा तिला आवाज देत असते. अन्वीला राग येतो आणि अन्वी लगेच काकू आणि सर्वांना ओरडून सांगत असते की तुम्ही माझ्या पर्सनल लाईफमध्ये का अशी ढवळाढवळ करतात. काकू म्हणत असते की अगं इतक्या उशिरा नाही उठत आणि लवकर उठलेले चांगले असते. तेव्हा अन्वी काकूवरच ओरडते आणि मधू म्हणत असते की मोठ्या माणसांशी बोलायची तुला अशी सवय आहे का, त्यांच्याशी व्यवस्थित बोलावे लागते. तर अन्वी म्हणते की तुला ना या सर्वांच्या नजरेमध्ये एक टिपिकल बहू बनवायचे आणि ते मी होऊन देणार नाही, कारण या घरामध्ये जोपर्यंत सिंधू मामी होती तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित होते, पण आता ना या घरातील लोक सर्व काही विचित्र बनले, म्हणून अन्वी सर्वांना दोष देत असते. त्यानंतर इकडे राघव आपल्या अंगाला कपड्याने म्हणजे पाण्याने पुसत असतो, पण ते कापड त्याच्या हातापर्यंत पोहोचत नसते कारण जखम झालेली असते. तेव्हा सिंधू येते आणि हे सर्व बघते आणि राघवच्या जवळ येऊन ती सर्व राघवचे अंग पुसत असते. तर राघवला मागच्या क्षणाची आठवण होते. तर त्यानंतर राघव शर्ट घालण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्याला काही शर्ट घालता येत नसतो, त्रास होत असतो. सिंधू म्हणते की तुम्हाला आता माझ्या मदतीची गरज आहे. राघव म्हणतो की मला तुमच्या मदतीची गरज नाही, तुम्ही प्लीज जा. तर सिंधू काही ऐकत नाही आणि एका बायकोच्या हक्काने ती राघवचे सर्व काही व्यवस्थित करत असते. त्यानंतर इकडे अन्वी विचारते की राघव मामा कुठे आहे. तेव्हा मधू म्हणत असते की तो दहेगावला गेलेला आहे विनूच्या ट्रीटमेंटसाठी आणि आम्ही सुद्धा तिकडेच जातो, तू येते का आमच्याबरोबर. तेव्हा ती अन्वी म्हणत असते की तू हा प्रश्न मला पुढच्या वेळेस मात्र विचारू नको, कारण मला अशा खेडेगावात येण्यासाठी नाही आवडत. काकू अन्वीवर ओरडते आणि तू मधूबरोबर आल्यापासून जरा जास्तच उद्धट बोलते, जरा वागण्याची तू काहीतरी लाज बाळग. तेव्हा अन्वी आणखीनच चिडते. तर मधू म्हणते की जाऊन द्या ना काकू आणि ती अन्वीच्या जवळ येते. अन्वी तुला जास्त भूक लागली असेल म्हणून तुझी चिडचिड होते. तेव्हा मात्र अन्वी ही मधूवर आणखीन चिडते आणि माझ्या जवळ येण्याचा आणि मला क्लोज करण्याचा अजिबात प्रयत्न करू नको. आणि एक गोष्ट, तू तर राया मामाची विधवा बायको आहेत आणि तो तर गेला, तरी सुद्धा तू ह्या घरातच अजून आहे. जरा बाहेरचं जग कसं आहे ते जरा अनुभवून घे आणि जर वागायचं शिक. तेव्हा मात्र घरातील सर्वांना धक्का बसतो. तर राजश्री अन्वीवरच ओरडते. राजश्री म्हणते की ती राघवची बायको आहे, तू जरा तिच्याशी व्यवस्थित वाग. अन्वी म्हणते की काय, राया मामा गेल्यानंतर हिने राघव मामाशी लग्न केले का, आणि राघव मामाचं तर सिंधू मामीवर किती प्रेम होतं तरी सुद्धा हिच्याशी लग्न केले. आणि खरंच राघव मामाने सिंधू मामी गेल्यानंतर हिला चीट केले का. तेव्हा मात्र काकूला राग येतो. काकू म्हणते की या घरामध्ये सिंधूचं नाव परत घ्यायचे नाही. अन्वी म्हणते की हे घर आहे की स्कूल ड्रामा तेच कळत नाही. तेव्हा लगेच काकू आणखीनच भडकते आणि ती म्हणत असते की हे तुझं हॉस्टेल नाही, घरच आहे, त्यामुळे येथे मी जे सांगेल तेच होईल आणि तेच ऐकायचे. मी म्हणते की अहो आजी रिलॅक्स व्हा आणि एक गोष्ट सांगा की या घरात सिंधू मामीचं नाव का घ्यायचं नाही. राघव मामा सिंधू मामीला विसरला की काय. तर सर्वांना काय उत्तर द्यावे ते समजत नाही. तर अन्वी हसून म्हणत असते की ओ कॉम्प्लिकेटेड ही रिलेशनशिप आहे. तर काकूला आणखीनच राग येतो आणि अन्वी मात्र काकूकडे खुशून बघत असते. त्यानंतर इकडे सिंधू ही राघवला शर्ट घालत असते. सिंधू म्हणत असते की आपल्यामध्ये फक्त आता एक पेशंट आणि डॉक्टर इतकेच नाते आहे. राघव म्हणत असतो की मला तर असे वाटत होते की माझा बायको सुद्धा या जगात नाही राहिली आणि मुलगा सुद्धा, पण आजचा दिवस असा आहे की माझी बायको माझ्या समोर आहे तरी सुद्धा मी काहीच एक्सप्लेन करू शकत नाही.
सिंधू म्हणत असते की येथील जवळच्या गावामध्ये एक हॉस्पिटल आहे आणि तेथे तुमचा एक्सरे काढून घ्या आणि एक्सरे जर नॉर्मल आला म्हणजे जखम पूर्णपणे जर भरलेली असेल तर तुम्ही तुमच्या बायकोकडे परत जाऊ शकता. तर राघवला मोठा धक्का बसतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये राघव आणि सिंधू हे एक्सरे काढून हॉस्पिटलमधून घरी आलेले असतात. तर तेथे ऐनवेळेस मधू ही त्यांच्या समोर आलेली असते. तेव्हा मात्र मधूला बघून सिंधू आणि राघवला धक्का बसतो आणि सिंधूला बघून मधूला तर खूपच मोठा. तर आता पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.